नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिये इथं करवीर संजय गांधी निराधार समितीच्या वतीने 27 नागरिकांना निराधार अनुदान मंजूर झाल्याचे पत्र समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील शिये इथं करवीर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने 27 पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष संजय जाधव म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी महायुती सरकार ठाम उभे आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेने आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना मिळवून द्यावा. करवीर तालुका संजय गांधी निराधार समिती आपणास योग्य ते सहकार्य करेल. यावेळी सदस्य मारुती बुवा, बाबासो बुवा, दिगंबर हुजरे, सारिका पाटील, संभाजी पाटील, शिये सरपंच शीतल कदम, माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बीडी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सुभाष मुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, जयसिंग पाटील, जयसिंग काशीद, अक्षय पाटील, पवन शिंदे, इमाम पठाण, तानाजी शिंदे, सोपान परीट, बीडी कांबळे, शहाजी तासगावकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 25 चे 20 चे आहेत ते सुद्धा प्रस्ताव तयार करून मोठ्या ह्याच्यामध्ये इरिगेशनचा सुद्धा माफ करण्याचा त्यांचा उद्देश आहे. हे सरकार घेणार नाही, घेणार सुद्धा आहे. यानंतर प्रशस्ती पण वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल. देशाच्या असतो सर्वांच्या असतो जी केलेले तुम्ही ती कंटिन्यू करायचं काम केलं. त्याचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला आज कंटिन्यू आमच्या नवीन बॉडीने ते शिक्का मारला की कायम कराने वाटप करा. त्यासाठी आज वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. की मह्यामध्ये आमचे सहकारी आता आहेतच, दिगंबर, त्याचबरोबर पोलीस पाटील, अनेक मंदिर काम करत आहेत. तलाठी साहेब निश्चितपणे तुमच्या पाठीशी आम्ही आहे. प्रशासक म्हणून तुम्ही याची सहकार्य करा. काय असेल ते कुठल्याही गावाचं प्रकरण थांबविणार नाही. आम्ही थोडी मी गवाही देतो. निश्चितपणे संजय गांधीमध्ये मला वाटतं त्याच 8 येतात, 21,000 उत्पन्नाच्या येतात. आपणला मला वाटतं 50,000 आहे. बाकीच्या अटी सगळे 21,000 उत्पन्न आहे. परवा माननीय मुख्यमंत्री चिरंजीव श्रीकांत शिंदेने आम्ही बोललो की 51,000 करा किंवा 1 लाखाचं उत्पन्नाचं मर्यादा करा. ही योजना चालू 20-25 वर्ष झाली, पण अजून तेवढीच 21,000च मर्यादा त्यामुळे अडचण येते त्याची. पण ते आपल्याला सहकार्य करतात शासनाला. सगळंच तलाठी सर्कल किंवा नायब तहसीलदार, सगळी तहसीलदार साहेब, सगळीच मंडळी आपल्याला सहकार्य करतात. आणि त्यामुळे 65 वर्षाच्या वरच्या श्रावण योजनेमध्ये तुम्ही मला बसलेला दिसतो त्या पात्र झाला. पण आपल्याला यामध्ये अपंग असतील, तुम्ही विधवा महिला असतील किंवा अनेक म्हणजे विधवा विधूर किंवा मुलगा नसलेले, तर अशाची पण साहेब सहकार्य करा. सगळ्याची अपंगासाठी तर काही 51,000 ते 50,000ची उत्पन्नाची मर्यादा, त्यामुळे तिथे काय अडचण येत आला. तर महिन्यामध्ये मला वाटतं 300-400 लाभार्थी असतील. पण अजून एक 300 अजिंक्य वाढा पाहिजे. 300 ते 400 या महिन्यातला आम्हाला तर 50 दिले प्रत्येकाला. बरोबर भाऊ असेल तर आम्ही जर कालच माझे 75 या महिन्यातली, तर असं प्रत्येक जण सदस्य आमचे 10च्या 10 आम्हाला नरके साहेबांना जबाबदारी दिली, कुणाला माडिक साहेबांना जबाबदारी दिली, कुणाला मुश्रीफ साहेबांना जबाबदारी दिली. जी सदस्य आहेत ती सगळीच 10च्या 10 करायला कामाला लागलेले आहेत आणि भरपूर काम करायला. आता ह्यावेळी आपण 400 आहे, 1100चा टप्पा करून मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे. 1.5-2 महिन्यात आम्ही 1100 केले. कुठलेही प्रकरण करायला प्रयत्न केलेला नाही. पहिल्यांदा मला वाटतं 300 ते 400 प्रकरण एका एका मिटिंगला मंजूर होते. पहिली 40-50 होती, 30 होती. पण माझ्याबरोबर सर्व सदस्य असतील, नेते कामा सांगितले कुठलेही प्रकरण बघा तालुका आपला वंचित राहता कामा नाही. त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. साहेब मदत करतीलच, पण दिगंबर तुम्ही पण जास्त लक्ष घालून तुमचा जो कोटा जो 50चा पुरा करा पाहिजे. आता खरोखर एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता 1500 रुपये टेन्शन आहे. कुठल्या तरी केडीसी बँकेचा अधिकारी एखादा कमी देतो पैसे, तर कमी घेऊन 1500 रुपये तुम्हाला मिळते.
कुठं 1200 कुठं 1100 1000 असं करावं लागेल. तिथं पण आम्ही समज दिली आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी, तुम्ही कोण पेन्शन आणायला जाताना तुमच्या घराचा नातू किंवा कोणतं घेऊन जावा मुलगा. आणि तिथं बँकेत काय होतंय की 1200 झाल्या 1000 झाल्या असं म्हणून तुमचं पैसे छापाय बघतात ठराविक अधिकारी सगळं झाली पाहिजे. तर त्यापासून सावध राहा. निश्चितपणे तुम्हाला शासनानं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्कीम काढल्या. आता मला वाटतं बहीण लाडकी पण काढलेली आहे. तिथे पण मला वाटतं प्रत्येक घरापर्यंत तुम्हाला ते लाभ नाही, त्या खालच्या लोकांना सगळ्या जवळजवळ प्रत्येक घरचे पैसे मिळायला लागले 1500 रुपये. आता मला वाटतं सर्व मंजूर व्हायला, कोणाचं मर्यादा नाही काय नाही, त्यामुळे डायरेक्ट होत्या. आमचं पण आमच्या तरी पण श्रावणबाळ संजय गांधी तरी स्वागत आहे. ती काय म्हणते ही स्कीम आमची कायमची आहे, एकदा चालू झाली पण शासनाच्या सगळ्यांच्या वयस्करीची पण योजना आहे. त्यामध्ये मला वाटतं त्याला पण 3000 रुपये एकदम मिळणार आहे. त्यामध्ये पण मला वाटतं तुमच्या इथं पण दिल्यात ना 400. हा, तर तिथं पण घरकुल लाभ आहे. शासनाच्या विविध योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं करतोय. त्यामध्ये महिन्याला 300-400 प्रकरणाचा निपटा चालू आहे. 400 2 महिन्यात आमचा हप्ता 800 होईल. तर निश्चितपणे ही शासनाची योजना आहे, ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी तेवढा हेतू आहे शासनाचा. आणि तुम्हाला कुठलीही काय अडचण आली तर आम्हाला सांगा, तलाठी साहेबांना सांगा. तलाठी साहेब चांगले आपले कुर्लीचे आपले कॉन्टॅक्ट गावावर, त्यामुळे निश्चितपणे मदत करणार, काही अडचण येणार नाही. आणि तुम्ही मला आम्हाला बोलवून आमच्या सदस्याला मला जे दिगंबर त्याने मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ सर्वांचं दादा आभार मानून आभार मानतो आणि माझे दोष पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.